बीड जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेलं कंकालेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजले। हे अत्यंत पुरातन काळातील आणि 13व्या शतकातील असलेलं प्रसिद्ध मंदिर आहे। मनोभावे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पंचामृत, बेलफूल, फळ वाहिल्यास या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक केल्यास या इच्छा पूर्ण होतात। शंभू महादेव ही इच्छा पूर्ण करत असतो। या ठिकाणी अशी परंपरा आहे आणि अशी आख्यायिका सांगितली जाते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। बीड जिल्ह्यातील आज शिवालय गजबजले आहेत आणि हा श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे। या ठिकाणी मी बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी आहे। जवळपास हे 1300 वर्षाहून अधिक या मंदिराला झालेले आहेत आणि हे पाण्यामधलं मंदिर आहे। याच्या चोही बाजूने पाणी आहे आणि त्या आतमध्ये हे मंदिर आहे आणि या ठिकाणी भाविक अतिशय श्रद्धेने जिल्हाभरातून या ठिकाणी येत आहेत आणि दर्शन घेत आहेत। या ठिकाणी आता ज्या रांगा आहेत त्या देखील पाहायला मिळत आहेत। उत्साहात भाविक इथे दर्शन घेत आहेत। पण या मंदिराचं वैशिष्ट्य एक असं आहे की हे जवळपास 1300हून अधिक वर्ष झाली या मंदिराला आणि विशेष म्हणजे हे मंदिर पाण्यामध्ये आहे। या चौही बाजूने या ठिकाणी पाणी आहे आणि या जे कंकालेश्वर मंदिर आहे याचे पुजारी देखील माझ्यासोबत आहेत। काय महत्त्वाचं आहे या श्रावण महिन्यामध्ये आणि काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं आणि किती वर्षापूर्वीचं हे मंदिर असेल आणि काय सांगता येईल? मी संजय गुरु, जिल्हा अध्यक्ष गुरु संघटना। हे प्राचीन मंदिर आहे, 1325 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे। हेमाडपंथी मंदिर आहे। इथं स्वतःहून मनाने जर कोणी पाणी, बेल, दही, दूध, पंचामृत घातलं, सहसा नामस्मरण केलं महादेवाचं, महादेव प्रसन्न होतो। इथं भगव ऋषीने तपस्या केलेली आहे। 11 वर्ष इथं तपस्या केलेली, पाण्याचं वरदान मागलेलं। आता ऋषी आणि स्वतः पार्वती इथं आले होते दर्शन घेण्यासाठी। तर महादेवाने स्वतः लिंग स्थापन केलेले आहे आणि इथं श्रावण महिन्यात शिवरात्रीला जे बी माणूस दही, दूध, पंचामृत रसाने अभिषेक घालीन त्याची सगळी मनोकामना, इच्छा पूर्ण होते। आणि इथं आता मोठी संघटना इथं आपल्या ह्या लोकांनी, अजितदादांनी इथं 20 कोटी रुपये आता मंजूर केलेले आहेत आपल्या मंदिरासाठी आणि भरपूर त्यांनी वॉल कंपाऊंड वगैरे दिलेले आहे, आपल्यासाठी सहकार्य केले आणि माजी आमदार विनायक मेटे यांनी सुद्धा 5 कोटी रुपये दिलेले आहे। आता इथून पुढे मंदिराची प्रगती होत आहे। या ठिकाणी अतिशय श्रद्धेने आणि भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत आणि दर्शन घेत आहेत। या मंदिराचं वैशिष्ट्य आहे हा महादेव म्हणजे पूजा अर्चना केल्यानंतर जे इच्छा प्राप्ती आहे जी माणसाला पाहिजे असती त्याप्रमाणे या ठिकाणी जे बोलली जाते आणि ज्या श्रावण महिन्यामध्ये, पवित्र महिन्यामध्ये ज्या महादेवांना जे आवडतं असतं ते जर वाहिल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण होते असं देखील या ठिकाणी म्हटलं जाते। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।